नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मी अजय खाडे तुम्हा सर्वांचं अजय गोट्या फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर गाय पालन करत असताना प्रत्येक गोट्यावर एक समस्या असते की गाय म्हैस गाभण जात नाही, पुन्हा पहिल्यावर कालवडी असतात त्या लवकर हिटवर येत नाहीत, त्यांच्या पिशवीची वाढ झालेली नसते वगैरे वगैरे. कायच्या पिशवींना सूज असते, तर काय काहींना डॉक्टर म्हणतात की हिची पिशवी लहान आहे, पुन्हा हिला म्हणजे एखादी गाय म्हणणार गाब जात नाही, असं गाब जाऊ शकत नाही. तर आमच्या गोठ्यावर सुद्धा मागच्या वर्षी अशाच समस्या आल्या होत्या. तर म्हणजे आता आम्ही हे पाहू शकता, विटॅमिन ए डी 3 आणि टोनोफॉस्फॉन फॉस्फरसचं इंजेक्शन आहे. तर हे इंजेक्शन वापरलं काहींना. तर त्यामुळं असा रिझल्ट आला की ज्या गाई म्हशी माझ्यावर येत नव्हत्या त्या 20 दिवसात माझ्यावर आल्या. आणि ज्या पहिल्या कालवडी हिटवर कधीच आल्या नव्हत्या त्यासुद्धा 20-25 दिवसात माझ्यावर आल्या. त्यांच्या पिशवींची वाढ व्यवस्थित झाली आणि पहिल्या दुसऱ्या फेरीतच गाब गेल्या, म्हणजे पहिल्या दुसऱ्या माझ्यावर गाब गेल्या. तर ह्याची ट्रीटमेंट अशी आहे की एका दिवसाआड द्यायचं आहे. तर हे विटॅमिन ए डी 3 इंजेक्शन आहे ते 10 ml येतं आणि टोनोफॉस्फॉन एक 12 ml वापरायचं. तर आज दिलं की परवा दिवशी द्यायचं, म्हणजे एका दिवसाचा गॅप देऊन अशी टोटल 6 इंजेक्शन होतात. तर अशी इंजेक्शन दिल्यानंतर गायीची तब्येत सुधारते, त्यांच्या कातणीवर तेज येते, म्हणजे चकाकी वाढते गायींच्या कातणीवर. तर ह्या गायीला आम्ही दिलं आहे, आता मागच्या आठवड्यात दिलं आहे. तर गायीची तब्येत पाहू शकता तुम्ही कशी आहे. तर आता ही गाय माझावाली आज. तर आज हिला भरणार आहे आम्ही शिमेस. आणि तर पाहू शकता आमच्या गायींची तब्येत कशी आहे. तर प्रॉब्लेम सगळ्या गोट्यावर येत असतात, पण समस्यांचं समाधान करता आलं पाहिजे. तर हे काय महाग नाही औषध. विटॅमिनची एक बॉटल 90 ते 95 रुपयाला भेटते आणि फॉस्फरसची एक 400 रुपयाला 100 मिलीची बॉटल भेटते. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुमच्या गायींना हे औषध द्या. तर तुमचं म्हणजे फेल गेलेला गोठासुद्धा चांगला समृद्ध होऊ शकतो. तर धन्यवाद. आजच्या व्हिडिओत एवढंच. तर भेटूया पुढल्या व्हिडिओत. धन्यवाद.